हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मजेत असाल, मजेतच राहा. आजचा व्हिडिओ थोडासा लेट अपलोड करते आहेत कारण आज घरामध्ये पूर्ण किचनची डीप क्लिनिंग केलेली आहे. म्हणजे त्याचबरोबर तुमच्यासोबत मी किचन ओट्यावरचं जे काही मिक्सर म्हणा किंवा किचन ओट्याखालचं म्हणा सगळं मी आज क्लीन केलं होतं. कारण आता गणपती बसणार आहेत आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मी पूर्ण किचन म्हणजे पूर्ण घरच आवरणार आहे. तर स्टेप बाय स्टेप जसं मी आवरत आहे तसं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बिलकुलही स्किप नका करू. आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर बघा, आता सगळ्यात आधी किचन ओटा क्लीन करायचा होता. त्या अगोदर सगळं किचन ओट्यावरचं खाली करून घेतलं. त्यानंतर मिक्सर जे होतं ते पण खराब झालेलं होतं. माझी भांडे वगैरे तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलंच होतं. परवाच्या व्हिडिओमध्ये माझी सगळी टोटल भांडी घासून झाली होती. त्यानंतर फ्रीज क्लिनिंगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आज मी किचन काउंटर आणि खिडकी म्हणा, विंडो, जे काही किचनमध्ये जे काही सगळं आहे ना मला क्लीन करायचं होतं. कारण घरामध्ये आपण स्वच्छ जर जेव्हा घर आवरतो ना तर सणवार आल्यासारखं वाटतं आणि सणवार आलं ना तर घरामध्ये अशी स्वच्छता ठेवलीच पाहिजे. त्यामुळे तर बघा, आता किचनमध्ये सगळ्यात आधी ना मिक्सर जे आहे ना खूप चिकट झालेलं होतं. तर मिक्सरला छान असं घासणीने घासून घेतलं आणि वरतून मग थोडंसं पाणी टाकून पहिले जे मधला भाग असतो ना तो धुवून घेतला आणि बाजूने तर ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं. तर असं केलं ना तर मिक्सर अगदी नवीनच चकचक दिसायला लागतं, चमकायला लागतं आणि असं वाटतं की आत्ताच खरेदी केलेलं आहे. तर बघा, आता बघू शकतात व्हिडिओमध्ये तर मिक्सर घसून चांगलं व्यवस्थित खाली ठेवलं. त्यानंतर मग ओट्यावरती चढले. ओट्यावरती चढल्यानंतर जी काही सगळी टाईल्स आहे, जितकं एल शेपमध्ये जितकं माझं किचन आहे ना तर मला पूर्ण क्लीन करायचं होता. आणि माझं हे जे घर आहे ना तर हे रेंटवर आहे आणि रेंटवर जरी असलो ना तर आपलं घर म्हणून आपण जर स्वच्छता जर ठेवली ना तर कधीच कोणतेही जे म्हणजे ओनर असू द्या किंवा जे आपले स्वतःचे जर कुठे आपण रेंटवर दिलेलं असलो ना तर आपण जर स्वच्छता जर ठेवली ना तर आपलं बघून दुसरेही काही शिकत असतात. त्यामुळे आपणच नेहमी कुठेही असू द्या, घरात स्वतःचं घर असू द्या किंवा रेंटचं असू द्या, आपण नेहमीच अशी स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि अशी स्वच्छता जर आपल्या घरात जर राहिली ना तर तिथेच लक्ष्मीसुद्धा नांदते. आणि कसं आहे ना, किचन अगदी आपलं जर स्वच्छ राहिलं तर अगदी स्वयंपाक करायला देखील मन लागतं. आणि आपण किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो, त्यामुळे किचन अगदी फ्रेश राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. तिथे घाणेरडापणा अजिबात पाहिजे नाही, कारण आपण तिथे अन्न शिजवत असतो. त्यामुळे तर बघा, सगळी वरची टाईल्स आहे ना सगळी अशी घासणीने घासून घेतली. त्यानंतर ओल्या कपड्याने छान एकदा पुसून घेतली. त्यानंतर पाणीच घेतलं आणि पाण्याने छान पूर्ण टाईल्स धुवून घेतल्या. त्यानंतर म्हणजे जी काही खिडकी होती ना तर पूर्ण एल शेपमध्ये जो काही किचन आहे ना पूर्ण मी टाईल्स पूर्ण किचन घासून घेतलेलं होतं. टाईल्स सगळ्या स्वच्छ घासून धुवून घेतल्या. त्यानंतर इकडच्या गॅसच्या बाजूचा टाईल्स सगळ्या धुवून झाल्या होत्या. आणि आता खिडकीच्या बाजूची टाईल्स घासायला घेतली. तर टाईल्स वगैरे घासून झाली होती आणि व्हिडिओ तुमच्यासोबत थोडीशी लॉंग होणार आहेत कारण डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर बघा, आता त्यानंतर खिडकी छान अशी एकदा आपलं धुण्याचा जो ब्रश असतो ना त्याने छान अशी जी आपली नेटची जाळी असते ना तर त्याने चांगलं ब्रशने असं घसरून घेतलं. सगळी धूळ जी होती निघून जाते. आणि मग घसणी घेतली, साबण लावून लिक्विड वगैरे घेतलं तरी चालतं. आणि त्यानंतर पूर्ण तुम्ही बघू शकतात किती घासणीने किती मळ आणि काळं पाणी निघत आहेत. आणि अशा पद्धतीने एकदा जर क्लिअर केलं ना तर खिडकी बघू शकतात अगदी स्वच्छ आणि पूर्ण चमकायला लागली, ट्रान्सपरंट दिसायला लागली होती. इतकी धूळ त्यावरती जमा झालेली होती.
टाईल्सच्या बाजूचा जो कडप्पा असतो चारी साईडने तो सुद्धा छान घासणीने घासून क्लिअर करून घेणार आहे, स्वच्छ करणार आहे. कारण काना कोपरा मला स्वच्छ करायचा आहेत. कारण घरामध्ये आपल्या जेव्हा कोणी नवीन आपल्या घरात जेव्हा कोणी पाहुणे येतात त्यावेळेस आपण आपलं घर जसं स्वच्छ करतो ना किंवा जसं ऑर्गनाईज ठेवतो, कोणी आल्यानंतर आपल्याला नाव ठेवायला नको किंवा कोणी आल्यावरती आपल्या घरात बघून आपल्याला आपलं नाव काढलं पाहिजे किंवा आपलं घर बघून त्यांनासुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे. तशाच पद्धतीने आपल्या घरात जेव्हा काही सणवार असतो किंवा नवरात्री असू द्या, गणपती असू द्या किंवा दिवाळी असू द्या, तर अशा पद्धतीने आपण हे दरवर्षी स्वच्छ केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या घरात आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपण गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे घरामध्ये पाहुणेसुद्धा येणार. त्यामुळे आपलं घर असं एकदम स्वच्छ जर राहिलं तर अगदी फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या स्वतःला जे आपण काम करतो ना त्याने आपल्याला मोटिवेशनलसुद्धा वाटतं. त्यामुळे आपण हे असं काम केलं पाहिजे. महिन्यातून एकदा अशी किचनची क्लिनिंग तर केलीच पाहिजे, पण 2 ते 3 महिन्यानंतर आपण घरातली थोडी करून आपण जर स्वच्छता जर केली ना तर अगदी आपलं घर कधीच घाणेरडं होणार नाही आणि जास्त जे काही खराब होतं ना तर पूर्ण डीप क्लीन करण्याची गरज येणार नाही. तसं तर मी पूर्ण डीप क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करते आहेत, कारण मला पूर्ण घरातलंच मला आवरायचं आहेत. आणि आता जवळपास किचनचं तर आज क्लिअर होऊनच जाईल आणि उद्यापासून तुम्हाला बेडरूम किंवा हॉलमधलं क्लिनिंग तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर बघा आता खिडक्या सगळ्या साफ करून झाल्या होत्या आणि जे काही पाईप्स आहेत ना बाहेरची जे जाळी लोखंडाची तर तीसुद्धा छान अशी ओल्या कपड्याने पुसून घेतली. आणि रोड फ्रंट असल्यामुळे पूर्ण घरामध्ये धूळ देखील येत असते आणि त्यामुळे खाली गॅरेजसुद्धा आहे. तर गॅरेजचेसुद्धा जे काही गाडी वॉश वगैरे करतात त्यामुळे सगळी धूळ घरामध्ये येते. तर अशा पद्धतीनेच मी स्वच्छता करून घेते आणि खिडकी वगैरेसुद्धा अशी स्वच्छ केली की कधीच खराबसुद्धा होत नाही. आणि खिडकीमधनं जी काही आपण फोडणीची जी काही वाफ बसते ना तर फोडणीची वाफसुद्धा माझी खिडकी छोटी असली तरीसुद्धा फोडणीची वाफ देखील इतकी काही बसत नाही. अगदी मोकळं घर ठेवलं ना तर अगदी सुटसुटीत आणि मोकळं घर ठेवायचं. जास्त पसारा जर ठेवला तर मुंगी झुरळं येणारच. त्याचबरोबर घरामध्ये कुपट घाणेरडा वाससुद्धा येतो आणि अगदीच पसारा जर असला तर आवरायला आपल्यालाच जास्त लोड येतो, धपका पडतो. त्यामुळे त्यानंतर बघा जे फिल्टर आहे ना फिल्टरची सुद्धा मला अशी क्लिनिंग करायची होती. फिल्टरसुद्धा वरतून घासणीने घासून घेतला आणि पाण्याने छान धुवून घेतला. फिल्टरची सर्व्हिसिंग मी 6 ते 7 महिन्यांनी करतच असते. तर आता सर्व्हिसिंगवाला घरी येईलच तोपर्यंत घर सगळं किचनची तर आवरावर झालेली आहे. फिल्टरसुद्धा स्वच्छ केलं की अगदी सगळं काम माझं होऊनच जाईल. त्यानंतर बघा आता गॅस घासायला घेतला. गॅसवरचे जे काही बर्नर स्टँड किंवा जे प्लेट्स आहेत सगळ्या काढून घेतल्या, धुवायला ठेवलेल्या आहेत. थोड्या भिजत घातल्या ना तर लवकर निघून जातात. आणि जसं मला वाटतं तसं आठवड्यातून म्हणा 2 आठवड्यातून म्हणा जर मला गॅस जर मला जास्त खराब वाटला तर मी अशी घासणीने छान डीप क्लिनिंग करून घेते. कारण थोडं जरी कचरा वगैरे किंवा खरगटं जर राहिलं तर रात्रीची झुरळ वगैरे येणारच कितीही क्लीन असू द्यात. त्यामुळे तर मला आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून मला अशी डीप क्लिनिंग करायलाच लागते. त्यानंतर बघा सगळं छान घासून घेतलं आणि बटन वगैरे छान धुवून घेतले. बटनाच्या इथं सुद्धा खूप चिकट आणि पिठाचं वगैरे अडकलेलं असतं त्यामुळे सुईने वगैरे
किंवा काही चाकू वगैरे असेल त्यांनी असं घाण काढून घ्यायची आणि असं छान पद्धतीने आपण जेव्हा गॅस धुतो ना तर ओल्या कपड्याने पुसलं तरीही चालतं, पण असं जर जास्त पाण्याने स्वच्छ जर केलं ना कोणतंही डाग वगैरे काहीही राहत नाही, अगदी क्लीन होऊन जातो. तर गॅस बघा असा छान स्वच्छ करून घेतला होता आणि व्हिडिओ थोडी मधून फास्ट करत आहेत कारण व्हिडिओ जास्तीत जास्त लॉंग व्हायला नको, तुम्हालासुद्धा पूर्ण शेअर करायचं होतं आणि जास्त तुम्ही बोर पण होता कामा नये, त्यामुळे व्हिडिओ थोडीशी मी फास्ट करत आहे मधून. तर त्या वरच्या टाईल्स सगळ्या धुवून झालेल्या होत्या आणि त्यानंतर जे खालचं किचन ओटा आहे ना काउंटर ते छान असं घासणीनेच लिक्विडनेच छान असं घासून घेते. कोणतंही जे आपलं ऑनलाईन जे प्रोडक्ट्स असतात की किचन काउंटर क्लीन करण्याचे जे काही प्रोडक्ट्स असतात ना त्याने मी कोणतंही सोल्युशन न वापरता असंच पद्धतीने घासणीने छान असं घासून घेते. तर अगदी चकाचक होतं कारण आपण जेव्हा नुसती साबण म्हणा किंवा विम जेल लिक्विड घेतलं तरीही आपला किचन काउंटर असा स्वच्छ होतो. अगदी तुम्ही बघू शकतात किती स्वच्छ निघालेलं आहे आणि जे काही चिकट थर जे लागलेले होते ना ते सुद्धा लगेचच तारीची घासणी घ्यायची किचन काउंटर क्लीन करायला आणि वायपरने छान असं पाणी वगैरे ओढून घेतलं तर कपडा मारायची सुद्धा गरज पडत नाही, कारण कपडा मारला तरी पण कपड्याचे जे काही छिलटे वगैरे त्याची काही जी घाण असते ना तर ती किचन काउंटरला लागते आणि थोडे डाग दिसायला लागतात, त्यामुळे असं वायपरनेच क्लीन करून घ्यायचं. त्यानंतर बघा गॅस ओट्यावरचं तर झालेलं आहे क्लीन आणि आता कॉर्नर पण क्लीन करून घेतला. तर आता खिडकीच्या खालची जी विंडोच्या खालची जी काउंटर होतं ना किचन काउंटर ते सुद्धा आता छान घासणीने घासून घेतलं त्याच पद्धतीने आणि कानाकोपरा छान असा घासणीने चिकट झालेला असतो, त्यामुळे तिथे जास्त घासणीने घासायचं आणि तारीची घासणी घेतल्यानंतर त्याने सुद्धा असं छान घासून घेतलं. जे काही चिकट डाग म्हणा किंवा काही ओट्यावर काही पिठाचं तेलाचं जर सांडलेलं असेल तर ते सुद्धा लगेच निघून जातं आणि अगदी चकचक दिसायला लागतो. बघा आता पाण्याने छान असं धुवून घेतलं, पाणी टाकलं की वायपरने एकदा ओढलं की लगेचच किचन अगदी स्वच्छ होऊन जातो. त्यानंतर बघा किचन काउंटर तर क्लीन करून झाला. त्यानंतर बघा आता जे प्लेट्स आहे ना गॅसवरच्या तर सगळ्या प्लेट्स अशा छान थोडा वेळ भिजत घातल्या, त्यानंतर तारीच्या घासणीने छान अशा घासून घेतल्या. कितीही चिकट तेलकट कितीही पक्के किंवा जुन्या गॅस असू द्या अशा पद्धतीने तारीच्या घासणीने जर घासला ना अगदी क्लीन होऊन जातो आणि कितीही पक्के डाग असू द्या कितीही थगट असू द्या सगळं क्लीन होणार. आणि मी सुद्धा अशीच नेहमी स्वच्छ ठेवत असते, त्यामुळे माझा गॅस अगदी नवीनच्या नवीन आहे. त्याला आता जवळपास 4 वर्ष होत आले पण माझा गॅस अजूनही तसल्या तसाच नवीन आहे. आणि कशा आहे ना काही गोष्टी आपण जर स्वच्छ ठेवल्या ना आपण जर स्वच्छतेची सवय जर लावली ना तर ते आपलं बघून आपले मुलंसुद्धा तसंच करायला लागतात. आता माझा मुलगा 5 वर्षाचा आहे, जवळपास तो सुद्धा माझं बघून जसल्या तसंच जिथली वस्तू तिथेच ठेवतो आणि मिस्टर देखील माझ्या घरामध्ये आम्हाला स्वच्छच आवडतं आणि आम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी अशा जागच्या जागेवर स्वच्छ ठेवतो, त्यामुळे सगळं घर असं स्वच्छ आणि टापटीप दिसायला लागतं. आणि अशा गोष्टींमुळे कसं आहे ना घर नेहमी ऑर्गनाईज तर राहतं आणि आपल्याला सुद्धा त्या कामाची सवय असल्यामुळे आपल्याला कंटाळा देखील येत नाही आणि आळस देखील येत नाही. त्यामुळे त्यानंतर बघा
माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला खूप आवडले असतील किंवा जर काही चुकीचं वाटत असेल ते सुद्धा मला शेअर करा आणि काही कमेंट नक्कीच करा, कारण व्हिडिओ तर लाईक तुम्ही करतात पण कमेंट करायचं विसरून जातात. तर कमेंट देखील करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच केल्याबद्दल खूप थँक्यू. आणि कमेंट मला नक्की करा, मला त्यामुळे समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला आणि चांगलं मोटिवेशनसुद्धा वाटतं. त्यानंतर बघा किचनचा जो कडप आहे बाजूचा तो सुद्धा छान स्वच्छ करून घेतला. त्यानंतर माठसुद्धा छान असा मिठाने धुवून घेतला. तर माठ धुताना मी काही इतकं व्हिडिओ शूट केली नाही, पण माठाने छान असा माठ घसून घ्यायचा, कारण पाणी अगदी थंडगार राहतं आणि माझा हा जो माठ आहे मी वर्षभर तसाच ठेवते, कारण पाण्याची थोडी थोडी मधून कमतरता असते, पाणी वगैरे जात असतं, त्यामुळे मग पाणी पुरत नाही स्वयंपाकासाठी, त्यामुळे मग माठ भरूनच ठेवते. त्यानंतर जो नळ आहे ना, नळाला सुद्धा छान असं घासणीने एकदा रोजचे रोज आपण जेव्हा भांडी घासतो ना त्यावेळेस जसं बेसिंग स्वच्छ करतो तसंच नळाला सुद्धा असं एक घात मारून घ्यायचा, म्हणजे आपलं नळसुद्धा अगदी तसल्या तसं चमकायला लागतो आणि नवीन नवीन राहतो. त्यामुळे आपण जेव्हा रोज भांडी घासतो ना, चालू बंद करत असतो, हात वॉश करत असतो सारखं, तर असे डाग लागल्याने नळ खराब होतो. त्यामुळे बघा असं साबणाने घासून घ्यायचं आणि पाण्याने छान धुवून घेतलं ना तर अगदी किचन काउंटर तर स्वच्छ राहतो, पण बेसिंगच्या इथंसुद्धा अगदी स्वच्छ आणि घाणेरडा वास देखील येत नाही किंवा कोणतेही डागसुद्धा दिसत नाही. तर बेसिंगचं भांडं आणि नळ असं छान घासून घेतलं आणि पाण्याने छान एकदाच धुवून घेणार आहे. तर बेसिंगच्या वरती जी काही जाळी आहे ना तीसुद्धा छान घासून घ्यायची, कारण त्यावरतीसुद्धा जे काही खरगटं वगैरे असतं ना तर खराब दिसतं आणि झुरळं वगैरे लगेचच येतात, त्यामुळे अशी स्वच्छता करायचीच. माझ्या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच आहे की मला व्हिडिओ बनवायला सगळ्यात आधी तर व्हिडिओ बनवायला मला खूप आवडतात आणि मला रील्स वगैरे किंवा असं इतरांसोबत आपल्या जे काही डेली रुटीन असतो किंवा जे काही आपल्याला नॉलेज असतं ते इतरांसोबत शेअर करायला मला खूप आवडतं आणि यूट्यूबमुळे तो प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे आणि ज्यामुळे मी माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करू शकते आणि माझ्यामुळे तुम्हालासुद्धा काही नॉलेज येऊ शकतं, अशा दृष्टीने मी हे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप आवडतं आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवल्या की तुम्ही जेव्हा बघतात ना ते सुद्धा मला खूप आवडतं. त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओच्या बाजूला जे काही सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. त्यानंतर बघा आता हे जे काही किचन काउंटर तर क्लीन झाला. त्यानंतर किचन ओट्याखालती जे काही माझ्या इथे ट्रॉली वगैरे नाही आहे, त्यामुळे मग किचन काउंटर असं प्लेनच आहे. खालती ट्रॉली नसल्यामुळे किचन ओट्याखालती मी काही पसारा वगैरे ठेवत नाही, मला असं सुटसुटीतच ठेवायला आवडतं. आणि रॅकसुद्धा तुम्ही बघितलीच आहे, टाईल्सची कडप्यांचीच मांडणी केलेली आहे. आणि सिलेंडर तर 2 आहे, सिलेंडर एका कोपऱ्यात ठेवल्यानंतर या बाजूला सिलेंडरच्या बाजूला मी आपलं गव्हाचं पीठ ठेवते आणि तेलाचा डबा, अशा इतक्याच गोष्टी मी इथे ठेवत असते. आणि आता सगळ्यात आधी बघा इथे जास्तीत जास्त आपण मोप किंवा फरशी पुसायचं विसरून जातो, कारण जिथे सामान वगैरे ठेवलेलं असतं तिथे आपला हात म्हणजे आपण रोज कंटाळा करतो इतकं सगळं बाहेर काढायला. त्यामुळे छान असं ओट्याखालचं सुद्धा छान असं तारीच्या घासणीने घासून ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं, म्हणजे एखादा महिना तरी तिथे पुसलं नाही तरी चालेल आणि वरच्यावर आपण हात फिरवू शकतो. जे काही तेलकट डाग लागलेले होते आणि थोडं काळंसुद्धा चिकट लागलेलं होतं, त्यामुळे असं छान घासून घेतलं. त्यानंतर या बाजूला ओट्याखाली मी कांदे बटाट्याची ट्रॉली ठेवते आणि एका बाजूला तर भांड्याची जाळी आणि पाणी तापवायचं भांडं इतकंच या ओट्याखाली मी ठेवते. जितका पसारा आपण ठेवत गेलो तितकं आपलं किचन अगदी भरल्यासारखं वाटतो आणि अडचण जर असली तर झुरळं वगैरे येत असतात. त्यामुळे तर बघा आता छान असं गॅसच्या ओट्याखाली छान असं तारीच्या घासणीने घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं.
बोलता बोलता सगळी किचनची डीप क्लिनिंग झालेली आहे. जवळपास किचन अगदी स्वच्छ झालेलं आहे. आणि आता उरलेलं काम म्हणजे किचन वट्ट्यावरती जे काही मिक्सर म्हणा किंवा जे काही म्हणजे मांडणी आहे छोटीशी, ज्यामध्ये मी तेलाचं, मिठाचं चमचे किंवा साखर, चहा पावडर जे ठेवत असते त्याची मांडणी मी मिक्सरच्या बाजूलाच ठेवते. दिसायलासुद्धा अगदी छान वाटतो, किचन आपला ऑर्गनाईज दिसतो. आणि अशी मांडणी जर केली ना तर किचनमध्ये कोणती म्हणजे छान दिसतं, आपल्याला स्वतःलासुद्धा बघायला छान वाटतं त्यामुळे. तर त्यानंतर इथेच वायफायसुद्धा असतं आणि अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे किचन काउंटर. त्यानंतर मी माठ जिथे ठेवते ना तिथेसुद्धा मी आपलं कपबशांचा स्टँड तिथे ठेवते, म्हणजे झटपट तिथून कपबशी आपल्याला घेतासुद्धा येते. पुढचं म्हणजे जे काही गॅस क्लीन करून झालेला होता आणि त्यावरती ज्या काही बर्नर प्लेट्स आहे ना लगेचच्या लगेच सुकलेल्या होत्या आणि प्लेट्स वगैरे सगळं स्टँड व्यवस्थित लावून घेतलं. आणि अशा पद्धतीने जर लगेच आपण स्वच्छता जर केली ना तर खूप छान वाटतो. किचन अगदी बघून आपल्याला प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की बघतच राहावं. तर जवळपास आता माझी किचनची सगळी क्लिनिंग झालेली आहे. किचन पूर्ण डीप क्लिनिंग झालेलं आहे. पूर्ण माझी भांडी घासून झालेली आहे. किचन काउंटर क्लीन झालेलं आहे. फ्रीजसुद्धा क्लिनिंग करून झालेलं आहे. आता उरलेलं काम म्हणजे मला भाजीपाला आणायचा आहे. भाजीपाला आणल्यानंतर कसं ऑर्गनाईज करते ते सुद्धा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि सगळ्यात मेन म्हणजे किराणा आणल्यानंतर किराणासुद्धा डब्यांमध्ये भरला की किचनचं एक संपूर्ण काम माझं क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर बघा मिक्सरच्या वरती जी काही जागा आहे तिथे मी अजून एक रॅक लावलेली आहेत. त्यामध्ये मी आपलं खसखस आणि जे काही पॉपकॉर्नची जी बॉटल आहे तिथे ऑर्गनाईज केली आहे. आणि बाजूलाच जे काही आर्टिफिशियल प्लांट आहे ना ते ठेवलेलं आहे. छान वाटतं, ग्रासी आहेत. आणि किचनमध्ये असं काही प्लांट वगैरे ठेवलं तर फ्रेश वाटतं किचन. आणि त्याच्या खालती बशी कप लटकवण्यासाठी जागा आलेली आहे. तिथे मी असे जे काही छोटे छोटे वस्तू आहेत तिथे लावलेले आहेत. आणि अशा पद्धतीने माझा किचन ऑर्गनाईज करून झालेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, आणि आजची व्हिडिओ जर आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर विसरू नका आणि कमेंट देखील करा. तर आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.